चंद्रपूरमध्ये विविध मागण्यांसाठी दोन्ही समाज बांधवांचे धरणे आंदोलन. प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे वेधले लक्ष. भंडारा जिल्ह्यात सिलेंडरच्या वितरणात 70% घट. 4 लाखांवर ग्राहकांना बसतोय फटका. जिल्ह्यात 15 दिवसापासून गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प. गोंदियामध्ये तब्बल 5 महिन्यानंतर मिळाले 46 कोटींचे चुकारे. 4,000 शेतकऱ्यांना दिलासा. रब्बी हंगामात विक्री केले होते धान. गडचिरोलीमध्ये पडण हंगाम 2025-26ला सुरुवात होताच जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रिया गतीने सुरू झाली. यंदा जिल्ह्यासाठी एकूण 101 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे वन विभागाच्या जागेवरील रेती साठा कुणाच्या मालकीचा? चारबा शिवारातील प्रकार. महसूल विभाग बजावतोय मूकदर्शकाची भूमिका. वर्धामध्ये बदाडी नदीच्या तीरावर वसलेले पडेगावात यंदाही श्री संत वसंत बाबांच्या दंतपंचमी निमित्त पंढरपूरप्रमाणेच रिंगण सोहळा पार पडला. चंद्रपूरमध्ये निलजई खाण कामगारांमध्ये आरोग्यविषयक जागृती. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे हातमागवीण कामगारांना 2 महिन्यापासून सुताचा पुरवठा थांबला. उपासमारीची संकट. शासन स्तरावरून कायम दुर्लक्ष. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करा. जिल्ह्यातील आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. निवेदनातून वेधले लक्ष. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे 3 महिलांचा बळी घेणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात. गरेवाडा येथे रवानगी. शेतकऱ्यांना दिलासा. नागपूरमध्ये रक्कम सोने दुप्पट करण्याची बतावणी. किरायादाराने केली महिलेची फसवणूक. आरोपीस अटक. मौदा पोलिसांची कारवाई. वर्धामध्ये यावर्षी झालेली अतिवृष्टी, निसर्गाचा लहरीपणा यामुळे खरीपातील पिके पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. चंद्रपूरमध्ये राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे अचानक लागलेल्या आगीत शेतकरी श्रीकृष्ण मेकलवार यांच्या अंगणातील 2.5 क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दिनांक 11 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे जनावरांची कत्तलखान्यात वाहतूक करणारे वाहन पकडले. 12 जनावरांची गेली सुटका. आमगाव पोलिसांची कारवाई. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर 9 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. नागपूरमध्ये जय सेवाचा नारा देत गोंडगवारींची धडक. 24 एप्रिल 1985च्या JR मधील चुकीची माहिती दुरुस्त करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे तीर्थक्षेत्र श्री संत बोजाजी महाराज क्षेत्र आजनसरा येथे दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक दर्शनासाठी येत असतात. मात्र वडनेरा आजनसरा तसेच सिरसगाव आजनसरा हे दोन्ही प्रमुख मार्ग खराब झाले आहेत. या संदर्भात बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे भरधाव वाहनांची दुचाकीला धडक. 2 मित्र जागीच ठार. मूल ताडाळा मार्गावरील भीषण घटना. थेरगावावर शोककळा. भंडारामध्ये महाडेतील विठ्ठल रखुमाई मंदिराचे झाले सौंदर्यीकरण. हिंदुत्व समर्पण ग्रुपच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी पुढाकार. गोंदियामध्ये मोसमातील सर्वात कमी 8 अंश तापमानाची नोंद. विदर्भात गोंदियात सर्वात थंड. थंडीचा झर आणखी वाढला. गडचिरोलीमध्ये एसटी समिती स्थलांतराला 3 आमदारांचा विरोध. नागपूरमध्ये जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत प्रशासनाची उदासीनता कायम असल्याचा आरोप करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शकुंतला पाराजे यांना निवेदन देत तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात तेल्लोरा निर्ली रस्ता 5 वर्षापासून रखडला. ग्रामस्थ संतप्त. आर्थिक आणि मानसिक त्रास. भंडारामध्ये भटक्या विमुक्तांच्या घरकुल योजनेत 30 कोटीपेक्षा अधिक निधी थकीत. आमदार कारेमोरेंना एकलव्य सेना भीम आर्मीचे निवेदन. गोंदिया जिल्ह्यातील ओरजुनी मरगाव येथे हा ग्रंथ येणाऱ्या पिढ्यांसाठी एक दिशादर्शक ठरेल. विजय आयचवार. समकालीन जाळपट्टी रंगभूमी गौरव ग्रंथाचे प्रकाशन. गडचिरोलीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या मार्गदर्शनात प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी 10 डिसेंबर रोजी कुंभी येथे भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. नागपूरमध्ये ग्रामरोजगार सेवकांना 3 ऑक्टोबर 2024च्या JR नुसार त्यांना 8,000 रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी सर्वसामान्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटकांनी विधिमंडळावर मोर्चाचे आयोजन केले होते. वर्धामध्ये जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.
याबाबत राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून देखील वेतनासाठी निधी मिळत नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. शाळांनी निर्देशनानुसार आपल्या शाळेत उपलब्ध सुरक्षा सुविधा आणि अंमलबजावणीची माहिती संकेतस्थळावर भरली होती. आता या सर्व नोंदीची प्रतीक्षा शाळेत जाऊन तपासणी केली जाणार आहे. भंडारामध्ये अतिवृष्टी अवकाळीच्या मऱ्याचा फटका खरीप पिकांसह भाजीपाल्यालाही बसला. त्यातच कडाक्याच्या थंडीचाही परिणाम झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावल्याचे चित्र आहे. परिणामी बहुतांश भाज्या वधारल्या असून प्रामुख्याने शेवगा सध्या चांगलाच भाव खात असल्याचे भंडारा येथील बाजारात पाहायला मिळत आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक तसेच अवर सचिव संजय डगले यांच्या उपस्थितीत बुधवारी दिनांक 10 रोजी मयूरलोन गोंदिया येथे आरोग्यविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे 6 व 7 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये गडचिरोलीच्या खेळाडूंनी दणदणीत कामगिरी करत सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांची कमाई केली. राज्यात 51,560 जलजीवन मिशन योजना मंजूर झाल्या होत्या. 2025 अखेरपर्यंत फक्त 25,550 योजना पूर्ण झाल्या आहेत. जवळपास 26,000 योजना रखडलेल्या आहेत. 31,000 कोटी रुपये खर्च झाले असले तरी 90% योजना पूर्ण झाल्या असा दावा फक्त कागदावर आहे. तर गोंदिया जिल्ह्यात या योजनेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला असून 80% गावामध्ये नळाला अद्यापही पाणी आलेले नाही. त्यामुळे या योजना पूर्ण होणार केव्हा आणि नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी केव्हा मिळेल असा सवाल आमदार राजकुमार बोडले यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी दिनांक 10 रोजी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे हिवाळ्यात पालेभाज्यांसह फळभाज्यांची मागणी वाढत असतानाच बाजारात सफरचंदापेक्षा ही महाग शेवग्याची शेंगांनी ग्राहकांची चांगलीच दमछाक सुरू केली. उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे शेवगाला अडी लागून उत्पादन घटले. त्यामुळे बाजारात पुरवठा कमी असून दर तब्बल 250 ते 300 रुपये किलोवर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये गेली 15 वर्षे शासनाकडून मिळत असलेल्या फसवणुकीच्या गाजराला घेऊन महाराष्ट्रातील हजारो ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी गुरुवारी हिवाळी अधिवेशनावर धडक दिली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे हमदापूर जवळील बंडसुला येथे वीर अर्जुन स्पोर्ट्स क्लब व जय भोले क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 डिसेंबर रोजी एकदिवसीय कबड्डी सामने घेण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे अवैध रेती वाहतुकीला विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त करून येथील तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आले होते. यातील ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री चोरून नेले. दरम्यान महसूल पथकाने पाठलाग करताना हा ट्रॅक्टर उलटल्याने चालक फरार झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक 11 रोजी सकाळी उघडकीस आली. भंडारा जिल्ह्यात रोज वेगळे रंगाचे बेडशीट रुग्णासह नातेवाईक समाधानी. जिल्हा सामान्य रुग्णालयात देतात स्वच्छतेचे प्राधान्य. नागपूरमध्ये आदिवासी फासे समाजातील नागरिकांना 100% घरकुल द्या. आक्रमक आदिवासी फासे समाज संघटनेचा मोर्चा.